नागपूर महानगरपालिकेचे निवडणुकीचे रिझल्ट नुकतेच लागले आहेत आणि काँग्रेस पक्षाला 34 जागेवर यश प्राप्त झालेलं आहे। जर बघितलं गेलं तर भाजपनंतर काँग्रेस सर्वात मोठा नागपुरात दुसरा पक्ष आहे। अशात आज जर बघितलं तर काँग्रेस पक्षातर्फे गटनेतेपद आणि विरोधी पक्ष नेतेपदाचं एकमताने निवड संजय महाकाळकर यांच्या नावावर करण्यात आली आहे। संजय महाकाळकर बद्दल जर बोलण्यात झालं तर मागील 4 टर्मपासून ते नगरसेवक आहेत आणि याआधी विरोधी पक्ष नेते आणि गट नेत्यांचा पदभार त्यांनी स्वीकारलेला आहे। संजय भाऊ, विकेबी न्यूज तर्फे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला। सगळ्यात आधी आम्हाला सांगा की ज्या पद्धतीने जर हे निवड झालेली आहे कसं बघता याला आणि तुमची काय तयारी राहणार आहे आता? नाही, सर्वप्रथम तर ह्या शहराचे प्रभारी रणजितदादा कांबळे, त्यानंतर दुसरे प्रभारी चौधरी साहेब आणि ह्या शहराचे सन्माननीय अध्यक्ष काँग्रेस कमिटीचे विकास भाऊ ठाकरे यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून गटनेतेपदी नियुक्ती केली। त्याबद्दल आपल्या या न्यूजच्या माध्यमातून ह्या शहरातील सर्व आमदारांचं आणि सर्व नेत्यांचं सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो आणि जी जबाबदारी यांनी माझ्यावर दिलेली आहे ती आपण जनतेला न्याय मिळवून देण्याकरता ती पूर्णपणे कामात लावू आणि या माध्यमातून एवढं सांगतो। भाऊ, जर बघितलं गेलं तर विरोधी पक्षनेता किंवा गटनेता पद म्हटलं तर काटोभरात ताज असं म्हटलं जाते। मागील 3 टर्मपासून सत्ता नाही आहे, अशात कसे प्रश्न तुम्ही उचलणार आहे? कारण की विरोधी पक्षाची भूमिका जी असते ती सत्ताधाऱ्यांवर हावी असतात ते आणि शहरातील समस्या ज्या सॉल्व करण्यासाठी सतत प्रयत्नात असतात। अशात कशी रणनीती तुमची राहणार आहे? नाही, म्हणजे कठीण म्हणून काहीच नाही, कारण की पक्षाने जी जबाबदारी दिलेली आहे ही जबाबदारीच या शहरातील जनतेला न्याय मिळवून देण्याकरता दिलेली आहे। आणि आपण जर बघितलं असेल तर ह्या शहरामध्ये विकास कामे होत आहे। विकास कामे होत असताना नागरिकसुद्धा तेवढेच त्रस्त आहे ना, कारण जी कामे सुरू आहे ती संपत नाही। आणि जर समजा एखादं जर पुलाचं काम सुरू असेल त्याच्या खालचे एवढे रोड खोदून ठेवलेले आहे त्याकडे सुद्धा कोणाचं लक्ष नाही। नागरिक आज आपला जीव वेठीस धरून इकडे तिकडे जात आहे, लोक कंटाळून गेलेले आहे। त्यानंतर या शहरामध्ये मतदारांना किंवा नागरिकांना महानगरपालिकेकडनं काय अपेक्षा आहे? त्यांना असं वाटतं की चांगलं शुद्ध पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, ड्रेनेज सिस्टम चांगली राहिली पाहिजे, शिवरेज सिस्टम चांगली राहिली पाहिजे, नियमित कचरा गाडी आली पाहिजे, कचरा उचलला पाहिजे। ह्या ज्या दैनंदिन लागणाऱ्या ज्या काही गरजा आहे ह्या महानगरपालिकेच्या माध्यमातून पूर्ण झाल्या पाहिजे। ज्या मागच्या 4 वर्षापासून प्रशासक ह्या महानगरपालिकेमध्ये होते आणि ही सर्व सिस्टम कोलॅप्स झालेली आहे। तर आम्ही विरोधी पक्षनेता म्हणून आणि माझे सर्व सहकारी नगरसेवक यांना घेऊन महानगरपालिकेच्या माध्यमातून ह्या शहराच्या जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम करतो। सकाळीपासूनच चर्चा होती की संजय महाकाळकरचं नाव जसं गटनेतेपदाला आलं तर संजय महाकाळकरला यासाठी गटनेतापद आणि विरोधी पक्षनेता देण्यात आलेलं आहे, कारण की संजय महाकाळकरांचं सत्तापक्ष आणि विरोधी पक्ष सगळ्या नगरसेवकांची नेत्यांची समन्वय आहे। अशात कसं बघता तुम्ही याला? नाही, हा तर पक्षाचा निर्णय आहे, परंतु मागच्या 4 टर्मपासून म्हणजे 3 टर्म ते आणि पुन्हा माझ्या प्रभागामध्ये सुद्धा मतदारांनी विश्वास ठेवून पुन्हा मला निवडून दिलं। आणि मागच्या एवढ्या वर्षापासून आपण काँग्रेस पक्षाला सोडून कुठेच गेलो नाही, पक्षासोबतच राहिलो, एकनिष्ठ राहिलो। त्याच्यामुळे मी आपल्या माध्यमातून जे आमच्या काँग्रेस पक्षाचे जे काही कार्यकर्ते आहे किंवा जे लोक आहे त्यांनासुद्धा सांगू इच्छितो की जर तुम्ही पक्षासोबत एकनिष्ठ राहिले आणि पक्षासोबत राहिले तर त्याचं कुठे नाही कुठे फळ मिळतं। त्याचा हा आजचा मला गटनेता करून विकास भवनी जो विश्वास दाखवला हा त्याचा रिझल्ट आहे। प्रखर भूमिका राहील विरोधक म्हणून? हो, प्रखर भूमिका राहील ना। म्हणजे प्रखर भूमिका म्हणजे आम्हाला जनतेचे काम करायचे आहे, जनतेला न्याय मिळवून द्यायचं आहे। तर न्याय मिळवून देण्याकरता समजा आंदोलन पण करावं लागलं तर प्रखर भूमिका घेण्याचं सुद्धा काम पडलं तरी ते आम्ही वेळ आल्यावर तशी परिस्थिती निर्माण झाल्यावर ती घेण्याचं ठरवू। खूप खूप धन्यवाद। तर संजय महाकाळकर आमच्यासोबत बोलत होते आणि विकेबी न्यूजशी चर्चा करताना जिथे आंदोलन राहील तिथे आंदोलन करू आणि सत्ताधाऱ्यांना त्या समस्यांचं निराकरण करायला लावू असं त्यांचं मत आहे। नागपूरहून मुकेश हेडो, विकेबी न्यूजसाठी।